हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागामध्ये 29 जुलैपासून तुमची परीक्षा आहे. तर त्या परीक्षेमध्ये 40 प्रश्न हे कामगार कायद्यावर विचारले जाणार आहेत. 40 प्रश्न आणि 80 गुण. तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 या एकाच अधिनियमावर आधारित 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. आणि हा पेपर 5वा आहे. याच्या अगोदरचे 4 पेपरचे 4 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर कामगार विभाग म्हणजे प्लेलिस्टमध्ये जा आणि त्यामध्ये कामगार विभागाची प्लेलिस्ट ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचं प्रश्न येतात तसं सगळं यामध्ये शिकवलेलं आहे. फी फक्त 500 प्लस GST आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला नुसतं कामगार कायद्याचीच बॅच पाहिजे असेल तर ती 300 प्लस GST मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मात्र फक्त कामगार कायद्याची माहिती दिलेली आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी. इथे पहा आपलं टायटलच आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना रोजगार व सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम 2017. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की हा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे. हे सगळे अधिनियम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ते वर्षे तुम्हाला विचारतात. तर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना रोजगार व सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम 2017 हा कोणत्या तारखेपासून लागू झाला. तर हा जो अधिनियम आहे ना, हा 19 डिसेंबर 2017 या तारखेपासून लागू झालेला आहे. तर ही तारीख पण लक्षात ठेवा, 19 डिसेंबर 2017. त्याच्या पुढे या अधिनियमानुसार आस्थापना या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. तर हा जो आपला अधिनियम आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017, याच्यानुसार आस्थापनेमध्ये कशाचा समावेश होतो. तर दुकाने, निवासी हॉटेल्स, निवासी हॉटेल्स म्हणजे आपण त्याला लॉज म्हणतो ते, उपाहारगृह, त्याच्यानंतर नाट्यगृह. उपाहारगृह म्हणजे आपण ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातो ते, आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे, या सगळ्यांचा समावेश हा कशामध्ये होतो, आस्थापनेमध्ये होतो. त्यालाच इंग्लिशमध्ये इस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आहे पहा. ज्या आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी कोणत्या अर्जाद्वारे अर्ज करावा लागतो. तर ज्या आस्थापनेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी नमुना अ, म्हणजे फॉर्मचं नाव आहे ते नमुना अ म्हणजेच फॉर्म अ, या अर्जाद्वारे अर्ज करावा लागतो. आणि हा ऑनलाईनच अर्ज करायचा असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. त्याच्या पुढे ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहेत त्यांना नोंदणी करण्याऐवजी फक्त काय द्यावे लागते. तर ज्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा कमी कामगार आहेत ना, त्यांना नोंदणी करायच्या ऐवजी काय करावं लागतं, तर केवळ सूचना पत्र द्यावं लागतं, ज्याला आपण इंटिमेशन लेटर फॉर्म F असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, फॉर्म F किंवा केवळ सूचना पत्र. तर फॉर्म F पण लक्षात ठेवा आणि सूचना पत्र सुद्धा, हे सुद्धा ऑनलाईनच काढायचं असतं. जे छोटे छोटे दुकानं वगैरे असतात त्यांच्यासाठी लागतं पाहे. त्याच्या पुढे आता ज्या अधिनियमानुसार कामगार या व्याख्येत कोणाचा समावेश होत, या अधिनियमानुसार म्हणजे आपला हा जो अधिनियम आहे ना, या अधिनियमानुसार कामगार या व्याख्येत कोणाचा समावेश होत नाही. त्याच्यामध्ये कामगार म्हणून शिकाऊ उमेदवाराचा समावेश होतो. व्यवस्थापकीय पदावरील व्यक्ती यांचा समावेश होत नाही कामगारमध्ये. अर्धवेळ काम करणारा कर्मचारी याचाही समावेश कामगारमध्ये होतो. आणि कंत्राटी कामगार तर कामगारामध्ये येतोच. तर ब हे त्याचं उत्तर आहे की व्यवस्थापकीय पदावरील व्यक्ती हा कामगारामध्ये त्याचा समावेश होत नाही. बाकी सगळे कोण असतात, कामगार म्हणून असतात. नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण किती कालावधीसाठी करता येते. आता हे जे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्याचं नूतनीकरण जर करायचं असेल ना, तर ते अधिनियमानुसार ठरवून दिलेला
जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत टळता येते. तर किती कालावधीसाठी टळता येतं नूतनीकरण? तर 10 वर्षांपर्यंत टळता येतं. हे अधिनियमामध्ये सगळं सांगितलेलं आहे बरं का. त्याच्या पुढे कोणत्याही कामगाराला एका दिवसात जास्तीत जास्त किती तास काम करण्यास परवानगी आहे? आता कोणत्याही कामगाराला एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 9 तास काम करायची परवानगी आहे. जास्तीत जास्त किती तास काम करू शकतो? तर फक्त 9 तास काम करण्याची त्याला परवानगी असते. त्याच्यानंतर कोणत्याही कामगाराला एका आठवड्यात जास्तीत जास्त किती तास काम करण्यास परवानगी आहे? एका दिवसामध्ये 9 तास आणि आठवड्याचा जर विचार केला तर जास्तीत जास्त एका आठवड्यामध्ये 48 तास काम त्याला करण्यास परवानगी आहे. म्हणजे आठवड्याचा विचार केला तर 48 तास आणि एका दिवसाचा विचार केला तर जास्तीत जास्त 9 तास काम करण्यास परवानगी आहे. कामाच्या दरम्यान विश्रांतीची अंतराल म्हणजे इंटरव्हल फॉर रेस्ट म्हणजे आराम घेण्यासाठी जो वेळ दिलेला असतो तो किमान किती असावा? तर तो किमान किती असावा माहिती आहे का? तर 30 मिनिटांचा कालावधी आरामासाठी दिलेला असावा. रेस्ट करण्यासाठी किमान किती मिनिटांचा कालावधी दिलेला असावा? तर 30 मिनिटांचा कालावधी दिलेला असावा. सलग किती तास काम केल्यानंतर कामगाराला किमान अर्धा तास विश्रांती मिळणे आवश्यक असते. तर सलग 5 तास काम केल्यानंतर कामगाराला किमान अर्धा तास विश्रांती मिळणे आवश्यक असतं. सलग 5 तास काम केलं तर. अजूनही आपल्याला 40 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स मिळेल आणि संपूर्ण कामगार कायद्याची तुमची तयारी होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा 18 नंबरचा प्रश्न आहे आता. स्प्रेड ओव्हर म्हणजे काय? आता स्प्रेड ओव्हर याचा जो अर्थ आहे ना त्यालाच काय म्हणलं जातं? विश्रांतीचा काळ आणि कामाचे तास. काय म्हणत आहे मी? विश्रांतीचा काळ आणि कामाचे तास मिळून होणारा जो एकूण वेळ असतो त्यालाच स्प्रेड ओव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे विश्रांतीसाठी किती वेळ दिला आणि कामासाठी किती तास लागले या दोन्हीची बेरीज म्हणजेच स्प्रेड ओव्हर होय. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. या अधिनियमानुसार एका दिवसात स्प्रेड ओव्हर किती तासांपेक्षा जास्त नसावा? आता स्प्रेड ओव्हर हा किती तासांपेक्षा जास्त नसावा? तर 12 तासांपेक्षा जास्त नसावा. म्हणजे विश्रांतीचा कालावधी आणि कामाचा कालावधी दोन्ही मिळून 12 तासांपेक्षा जास्त नसावा. त्यालाच आपण स्प्रेड ओव्हर असं म्हणतो. ओव्हरटाईम कामासाठी मजुरीचा दर काय असतो? आता ओव्हरटाईम म्हणजे काय? तर जे कामाचे तास ठरवून दिलेले आहेत त्यापेक्षा जास्त वेळ जर काम केलं तर त्याला आपण ओव्हरटाईम असं म्हणतो. तर ओव्हरटाईम कामासाठी जो मजुरीचा दर असतो ना तो किती असतो माहिती आहे का? तर सामान्य मजुरीच्या दरापेक्षा दुप्पट असतो. काय असतो? सामान्य मजुरीच्या दरापेक्षा दुप्पट असतो. एका तिमाहीत कामगार जास्तीत जास्त किती तास ओव्हरटाईम करू शकतो? तर एका तिमाहीत म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये क्वार्टर असं म्हणतो आणि ज्याला आपण 3 महिने असं म्हणतो. तर एका तिमाहीत कामगार जास्तीत जास्त 125 तास ओव्हरटाईम करू शकतो. म्हणजे 3 महिन्यामध्ये किंवा एका तिमाहीत एखादा कामगार जास्तीत जास्त किती तास ओव्हरटाईम करू शकतो? तर 125 तास ओव्हरटाईम करू शकतो. त्यापेक्षा जास्त ओव्हरटाईम त्याला करता येत नाही. त्याच्या पुढे पहा महिला कामगारांना रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री 9 ते सकाळी 6 कामावर ठेवण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? एखाद्या महिला कामगाराला जर रात्रीची वेळ म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत याला रात्रीची वेळ त्यांनी म्हटलेलं आहे. तर रात्रीच्या वेळी जर कामावर ठेवायचं असेल तर त्यासाठी परवानगी ही कोणाची घ्यावी लागते माहिती आहे का? तर संबंधित महिला कामगाराची लेखी संमती घेणं आवश्यक आहे. तिची लेखी संमती घेऊनच तिला त्या ठिकाणी रात्रीच्या पाळीवर कामाला ठेवता येतं. महिला कामगारांना रात्रीच्या पाळीत काम दिल्यास त्यांना कामावरून घरी सोडण्याची जबाबदारी कोणाची असते? आता महिला कामगाराला जर रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री 9 ते पहाटे 6च्या दरम्यान जर कामावर ठेवलं तर तिला कामावरून घरी सोडण्याची जबाबदारी ही नियोक्त्याची असते. आता नियोक्ता म्हणजे काय? त्याला आपण एम्प्लॉयर असं म्हणतो. म्हणजे जो काम देतो, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मालक. तर त्या कारखान्याच्या मालकाची किंवा आस्थापनेच्या मालकाची जबाबदारी असते. पण आपल्याला या ठिकाणी शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे? तर नियोक्ता किंवा एम्प्लॉयर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या पुढे पाहता
प्रत्येक कामगाराला वर्षात किती दिवस नैमित्तिक रजा मिळण्यास पात्र आहे? तर प्रत्येक नैमित्तिक रजा म्हणजे काय? कॅज्युअल लिव्ह म्हणजे अचानकपणे लागणारी जी रजा असते, कॅज्युअल लिव्ह, किरकोळ रजा ज्याला आपण म्हणतो. अचानकपणे कशासाठी पण रजा लागू शकते. तर प्रत्येक कामगाराला वर्षात 8 दिवस नैमित्तिक रजा किंवा किरकोळ रजा किंवा कॅज्युअल लिव्ह मिळण्यास पात्र असते एका वर्षामध्ये. आणि ह्या 8 रजा पगारी असतात बरं का, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे त्या दिवशी सुट्टी घेत 8 दिवसांसाठी एका वर्षात 8 दिवस असे असतात की सुट्टी घेतली तरी पगार भेटतो त्या दिवसांचा. प्रत्येक कामगाराला किती दिवस हक्काची रजा म्हणजे मिळते? आता हक्काची रजा ही किती दिवस मिळत असते माहिती आहे का? तर हक्काची रजा ही प्रत्येक 20 दिवसांच्या कामामागे 1 दिवस मिळत असते. म्हणजे प्रत्येक 20 दिवस जर काम केलं तर त्या 20 दिवसांमागे 1 दिवस हक्काची रजा मिळत असते. सण आणि उत्सवांच्या सुट्ट्या वर्षात किमान किती असणे बंधनकारक आहे? तर आपल्याकडे सण आणि उत्सवाच्या ज्या सुट्ट्या आहेत ना, त्या एका वर्षामध्ये कमीत कमी 8 दिवस असणं बंधनकारक आहे. की सण आणि उत्सवांच्या सुट्ट्या एका वर्षामध्ये कमीत कमी किती असाव्यात? तर 8 दिवस असाव्यात. त्याच्यानंतर आता 20वा प्रश्न आहे पहा. 8 सण सुट्ट्यांपैकी कोणत्या 4 सुट्ट्या अनिवार्य आहेत म्हणजे कंपल्सरी आहेत? आता ज्या एका वर्षामध्ये 8 सणाच्या सुट्ट्या मिळतात की नाही, तर त्या 8 सणांच्या सुट्ट्यांपैकी अशा 4 सुट्ट्या आहेत की ज्या कंपल्सरी सर्वांना द्याव्याच लागतात. तर त्या कोणत्या आहेत? तर आपले जे राष्ट्रीय सण आहेत ना पहा, ते आहेत. त्याच्यामध्ये काय काय येतं? 26 जानेवारी, 1 मे. 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन असतो. 1 मे आपला महाराष्ट्र दिन असतो. 15 आणि 1 मेला कामगार दिन सुद्धा असतो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा आपला जन्मदिवस असतो. तर अशा जयंती महात्मा गांधीजींची. तर हे जे 4 दिवस आहेत, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर, या 4 दिवशी सुट्टी देणं कंपल्सरी आहे. आणि इतर 4 सुट्ट्या मग कोणत्या सणाला द्यायच्या, दिवाळी आहे वगैरे, ते मालक ठरवेल. त्याच्या पुढे आस्थापने किती महिला कामगार असल्यास पाळणाघर सुविधा पुरवणे आवश्यक आहे? पाळणाघर म्हणजे सर्वांना माहिती आहे की त्या महिलेचं जर लहान बाळ असेल तर त्याला तिथं राहण्याची व्यवस्था असणे. तर आस्थापनेत किती महिला कामगार असल्यास पाळणाघर सुविधा पुरवणे आवश्यक आहे? तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक. म्हणजे आस्थापनेमध्ये जर 50 किंवा त्यापेक्षा अधिक महिला कामावर असतील तर तिथे पाळणाघराची व्यवस्था असणं कंपल्सरी आहे. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. लाईक फार कमी येत आहेत. फार मेहनत करावी लागते हे व्हिडिओ बनवायला. कामगाराला ओळखपत्र देणे कोणत्या कलमान्वये बंधनकारक आहे? तर कामगाराला ओळखपत्र देणं हे कलम 17 नुसार बंधनकारक आहे. म्हणजे कलम 17 मध्ये या ओळखपत्राची किंवा आय कार्डची माहिती दिलेली आहे. कलम 17. कामगाराने रजेचा अर्ज किती दिवस आधी नियोक्त्याकडे देणे आवश्यक आहे? नियोक्ता म्हणजे मालक किंवा ज्याच्याकडे तो कामगार कामाला असतो तो. तर कामगाराने ना आपल्या रजेचा अर्ज किमान 15 दिवस आधी नियोक्त्याकडे देणं बंधनकारक असतं. कमीत कमी किती दिवस रजेचा अर्ज द्यावा लागतो? तर 15 दिवस अगोदर रजेचा अर्ज द्यावा लागतो. रजेच्या बदल्यात रोख रक्कम कधी दिला जातो? आता रजेच्या बदल्यात रोख रक्कम म्हणजे कॅश पेमेंट किंवा इनकेशमेंट ऑफ लिव्ह असं म्हणतात त्याला. रजेच्या बदल्यात रोख रक्कम, त्याला इंग्लिशमध्ये इनकॅशमेंट ऑफ लिव्ह असं म्हटलं जातं. तर कधी दिला जातो माहिती आहे का? तर तो दिला जातो कामगार नोकरी सोडून जात असताना किंवा त्याला काढून टाकले असल्यास त्यावेळेला ते रजेच्या बदल्यात रोख रक्कम त्या कामगाराला दिली जाते. त्याच्या पुढे आता 25वा प्रश्न आहे पहा. आस्थापनेची नोंदणी रद्द करण्यासाठी मालकांनी किती दिवस आधी कळवणे आवश्यक आहे? तर आस्थापनेची जर नोंदणी रद्द करायची असेल तर मालकाने ना कमीत कमी 30 दिवस अगोदर कळवणं आवश्यक असतं. किती दिवस? 30 दिवस अगोदर कळवणं आवश्यक असतं. अजूनही आपल्याला 25 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, अंकगणित या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि हा कोर्स म्हणजे कामगार कायदे 300 रुपयाचा कोर्स देण्यापेक्षा 200 रुपये जास्त जातील, पण कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्या. त्याचा फायदा असा आहे
की या परीक्षेला तर तुम्हाला हा फायदा होणारच आहे, पण याच्यातलं जीके, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता याचा फायदा तलाठीला आहे किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांना याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर पहा तुम्हाला जो लिहायचा तो ह्या दोन्ही कोर्स आहेत. कामगार आयुक्तालयाचा पण कोर्स आहे आणि कामगार कायद्याचा सुद्धा कोर्स उपलब्ध आहे. आता 26 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 26 नंबरचा प्रश्न आहे पहा. या अधिनियमानुसार प्रौढ व्यक्ती म्हणजे ज्याने वयाची किती वर्षे पूर्ण केली आहेत. आता प्रौढ व्यक्ती म्हणजे काय, तर ज्याचं वय 18 वर्षे पूर्ण झालेलं आहे त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, प्रौढ व्यक्ती असं म्हणतो. तर ब हे त्याचं उत्तर आहे. 18 वर्षे ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्याला प्रौढ असं म्हटलं जातं. आस्थापनेत पिण्याच्या पाण्याची सोय करणे कोणत्या कलमाअंतर्गत येते. आता पिण्याच्या पाण्याची सोय करणे याची माहिती ही कलम 22 मध्ये दिलेली आहे की पिण्याचं पाणी तर उपलब्ध झालंच पाहिजे ना. कामगारांना तहान लागल्यावर त्यांनी काय घरी जायचं काय पाणी प्यायला. त्याच्यानंतर नियोक्त्याने कामगारांचे हजेरी पत्रक कोणत्या नमुन्यात ठेवणे आवश्यक आहे. तर जो कोणी मालक असेल, नियोक्ता असेल, त्यांनी कामगारांचं हजेरी पत्रक जे असतं ना ते नमुना किंवा फॉर्म नमुना किंवा फॉर्म आय यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. तर ब हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट, या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो. आता हे दंड खूप महत्वाचे असतात बरं का. तर या अधिनियमाचा या अधिनियमामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याचं जर उल्लंघन केलं तर पहिल्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 1,00,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. ड हे त्याचं उत्तर आहे. 1,00,000 रुपये हे त्याचं उत्तर आहे. आता 30वा प्रश्न आहे. जर उल्लंघन सुरूच राहिले तर दररोज अतिरिक्त किती दंड आकारला जाऊ शकतो. जर उल्लंघन सुरूच राहिले ना तर दररोज अतिरिक्त 2,000 रुपये दंड आकारला जातो. म्हणजे दर दिवसाला 2,000 रुपये दंड केला जातो जर उल्लंघन सुरूच ठेवलं तर. आता हक्काची रजा जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत साठवता येते. तर हक्काची जी रजा आहे ती जास्तीत म्हणजे ज्या 8 दिवसाच्या रजा वगैरे सांगितल्या ना त्या, तर हक्काची रजा जास्तीत जास्त ना 45 दिवसांपर्यंत साठवता येते. किती दिवसांपर्यंत साठवता येते. 45 दिवसांपर्यंत साठवता येते. सुट्टी या व्याख्येत कशाचा समावेश होतो. आता सुट्टी म्हणजेच हॉलिडे या व्याख्येमध्ये कशाचा समावेश होतो. तर आठवड्यातील कोणताही एक दिवस ज्या दिवशी आस्थापना बंद असते याचा समावेश हा कशामध्ये होतो. सुट्टी या व्याख्येमध्ये होतो. की आठवड्याचे एक दिवस असते ना की ज्या दिवशी ती आस्थापना काय असते, बंद असते. कामगाराला आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे कोणत्या कलमाअंतर्गत येते. तर एका दिवसाची कमीत कमी एका दिवसाची सुट्टी दिली पाहिजे याची माहिती ही कलम 16 मध्ये दिलेली आहे. की कामगारांना आठवड्याची सुट्टी मिळावी याची माहिती कशात दिलेली आहे, कलम 16 मध्ये दिलेली आहे. चला त्याच्या पुढे आता 34 नंबरचा प्रश्न आहे पहा. कॅन्टीन सुविधा कोणत्या आस्थापनांमध्ये असणे बंधनकारक आहे. आता कॅन्टीन जी सुविधा आहे ना ती कोणत्या आस्थापनेमध्ये असणं बंधनकारक आहे माहित आहे का. तर 100 पेक्षा जास्त कामगार जर असतील म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा आस्थापनेमध्ये जर 100 पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या ठिकाणी कॅन्टीन सुविधा असणं आवश्यक आहे. कॅन्टीन सुविधा म्हणजे तिथे जेवणाची व्यवस्था. बऱ्याच कंपन्या असतात पहा, कंपनीमध्ये जेवणाची व्यवस्था असते. या अधिनियमाचे नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर या अधिनियमाचे जे काही नियम आहेत ना ते तयार करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, तर राज्य सरकारला आहे. राज्य सरकार या अधिनियमाचे नियम तयार करू शकतात. आता त्याच्या पुढे 36 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 36 नंबरचा प्रश्न आहे पहा. निवासी हॉटेल म्हणजे काय. मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्याला आपण लॉज असं म्हणतो, म्हणजेच निवासी हॉटेल म्हणजे रोजचा शब्द लॉज हा तुम्हाला माहिती आहे. तर जिथे प्रवाशांना राहण्याची सोय आणि सेवा पुरवली जाते त्यालाच निवासी हॉटेल असं म्हटलं जातं. तर ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या सोपा प्रश्न होता. अधिनियमानुसार कुटुंबामध्ये कोणाचा समावेश होतो. तर कुटुंबामध्ये कोणाकोणाचा समावेश होत असतो. तर त्याच्यामध्ये पती किंवा पत्नी, मुले आणि अवलंबून असलेले आई वडील या सगळ्यांचा समावेश हा कशामध्ये होत असतो, कुटुंबामध्ये होत असतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. आस्थापनेची माहिती बदलल्यास म्हणजे आस्थापनेचं नाव किंवा पत्ता किती दिवसात कळवणे आवश्यक आहे. तर एखाद्या आस्थापनेची जर माहिती बदलली म्हणजे त्या आस्थापनेचं नाव किंवा पत्ता जर बदलला तर किती दिवसामध्ये ते माहिती देणं आवश्यक आहे.
तर त्याचं उत्तर आहे 30 दिवसांमध्ये माहिती देणं आवश्यक आहे. किती दिवसांमध्ये? 30 दिवसांमध्ये माहिती देणं आवश्यक आहे. हे त्याचं उत्तर आहे 30 दिवस. या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. आता आपल्या ही परीक्षा निरीक्षक पदासाठी सुद्धा आहे की नाही, तर तोच हा निरीक्षक आहे की या अधिनियमाची अंमलबजावणीसाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. महत्वाचा प्रश्न आहे बरं का, कारण ज्यांनी निरीक्षकाचा फॉर्म भरलाय त्यासाठी महत्वाचा आहे. निरीक्षकाला आस्थापनेत प्रवेश करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिला आहे? तर निरीक्षकाला आस्थापनेमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार हा कलम 33 नुसार देण्यात आलेला आहे. कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? कलम 33 नुसार देण्यात आलेला आहे. अजून एक प्रश्न आहेत, पण जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत आणि फी फक्त 100 प्लस GST आहे. अतिशय कमी फी मध्ये या चालू घडामोडी तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. नेक्स्ट 41 नंबरचा प्रश्न आहे. आता प्रश्न आहे पहा, दुकान या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? कशाचा समावेश होत नाही असं त्यांनी दिलंय बरं का आपल्याला. तर दुकान या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही माहिती आहे? किरकोळ विक्री ठिकाण याचा समावेश होतो. घाऊक विक्रीचे ठिकाण याचाही समावेश होतो. घाऊक म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं, त्याला जास्त वस्तू दिल्या जातात ना ते. त्याच्यानंतर किरकोळ म्हणजे आपलं छोटं दुकान असतं ते. घाऊक म्हणजे आपण ठोक विक्रेता म्हणतो ना तो. व्यावसायिक कार्यालय याचाही समावेश आस्थापनेमध्ये होतो. कारखाना, जसा कारखाना कायद्याच्या परिभाषेत आहे, तर याचा समावेश होत नाही बरं का, याचा समावेश होत नाही. तर याच्यामध्ये न पहा, कारखाना जसा कारखाना कायद्यात परिभाषित आहे याचा समावेश हा दुकान या व्याख्येत होत नाही. तर लक्षात आलंय, दुकान या व्याख्येमध्ये वरील तिघांचा समावेश होतो, परंतु कारखाना याचा समावेश दुकान या व्याख्येमध्ये होत नाही. आता 42वा प्रश्न आहे, कामगाराला कामावरून कमी करण्यापूर्वी जर त्याने 1 वर्ष काम केले असेल तर किती काळ आधी नोटीस देणे आवश्यक आहे? तर कामगाराला कामावरून कमी करण्यासाठी ना, म्हणजे त्यानं जर 1 वर्ष काम केलेलं असेल तर कमीत कमी 30 दिवस आधी त्याला नोटीस देणं आवश्यक आहे. हे त्याचं उत्तर आहे की डायरेक्ट कामावरून कमी करता येत नाही, तर 30 दिवसांची नोटीस द्यावी लागते. वैद्यकीय रजा, आता वैद्यकीय रजा म्हणजे काय? आजारी पडल्यानंतर जी रजा घेतली जाते ती. तर वैद्यकीय रजा म्हणजे सिक लीव्ह किती दिवस मिळू शकते? तर ही जी वैद्यकीय रजा आहे ना, ही किती दिवस मिळू शकते माहिती आहे? तर अधिनियमात स्वतंत्र वैद्यकीय रजेची तरतूद नाही. ती नैमित्तिक रजेत समाविष्ट असू शकते किंवा करारानुसार असते. तर वैद्यकीय रजेची तरतूद या अधिनियमामध्ये केलेली नाही. महाराष्ट्र व दुकाने अधिनियम 2017 मध्ये केलेली नाही. त्याच्या पुढे आता महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 हा कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेतो? तर हा जो आहे ना, हा 1948चा जो कायदा आहे, त्या 1948चा जो जुना कायदा आहे ना, त्याची त्यानं जागा घेतलेली आहे. तर हा प्रश्न सुद्धा IMP आहे. आणि तो कोणता कायदा होता? तर 1948चा जो कायदा होता तो होता पहा, महाराष्ट्र शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1948 हा तो कायदा होता. त्याच्या जागी हा आता नवीन कायदा आलेला आहे. त्याच्या पुढे आता 45 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे, नोंदणी प्रमाणपत्र कोणत्या नमुन्यात दिले जाते? तर नोंदणी प्रमाणपत्र हे जे आहे ना, नमुना ब म्हणजेच फॉर्म बी मध्ये दिलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. नोंदणी प्रमाणपत्र कशामध्ये दिलं जातं? तर नमुना ब किंवा फॉर्म ब मध्ये. जर कामगाराने आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी काम केले तर त्याला किती दिवसात बदली किंवा सुट्टी देणे आवश्यक आहे? तर त्याला बदली किंवा सुट्टी ही किती दिवसात देणं आवश्यक आहे माहिती आहे का? 30 दिवसांमध्ये. जर कामगारांनी आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी काम केले तर त्याला 30 दिवसांच्या आतमध्ये बदली सुट्टी देणे आवश्यक आहे. त्याने काम केलं त्याच्या बदल्यात बदली सुट्टी त्याला द्यावी लागते. प्रथमोपचार पेटीची सोय असणे कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर प्रथमोपचार पेटीची सोय असणे हे कोणत्या कलमाअंतर्गत येतं? तर कलम 24 मध्ये याची तरतूद केलेली आहे की प्रथमोपचार पेटीची सोय असावी. याची तरतूद
ही कलम 24 मध्ये केलेली आहे. त्याच्या पुढे आता आस्थापना बंद झाल्याचे प्रमाणपत्र कोणत्या नमुन्यात असते? तर आस्थापना बंद झाल्याचं जे प्रमाणपत्र आहे ना, ते नमुना ई मध्ये असतं. कशामध्ये असतं? नमुना ई म्हणजेच फॉर्म ई मध्ये असतं. ब हे त्याचं उत्तर आहे, नमुना ई किंवा फॉर्म ई. त्याच्या पुढे आता 49 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न आहे, वर्षातून किती वेळा रजिस्टर तपासणी निरीक्षकाद्वारे केली जाऊ शकते? तर निरीक्षक जो आहे, म्हणजे बऱ्याच जणांनी निरीक्षकसाठीच अर्ज केलेला आहे. तर हा निरीक्षक वर्षातून रजिस्टर किती वेळा तपासू शकतो असा तो प्रश्न आहे. तर त्याला वर्षातून एकदा किंवा जेव्हा तक्रार आलेली असेल त्यावेळेला तो रजिस्टर तपासू शकतो. हे त्याचं उत्तर आहे. वर्षातून एकदा आणि जेव्हा केव्हा कंप्लेन येईल त्यावेळेला तो रजिस्टर तपासू शकतो. मजुरी या संज्ञेची व्याख्या कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर मजुरी या संज्ञेची व्याख्यानं तर मजुरी प्रदान अधिनियम 1936 यानुसार केली जाते, ज्याला पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936 असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा की मजुरी प्रदान अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर 1936 या वर्षीचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. आणि जर फुल कोर्स घ्यायचा असेल तर कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे, याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.